आजचे MPSCचे अर्थशास्त्राचे प्रश्न आपण पाहणार आहोत. केंद्राच्या कर महसुलाची वाटणी केंद्र व राज्य यांच्यात वित्त आयोग करतो. भारतीय विमा विनिमयन आणि विकास प्राधिकरण IRDAचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. भारतामध्ये सर्वात पहिल्या ट्रेजरी बिलची सुरुवात 1917 मध्ये करण्यात आली. GST परिषदेचे अध्यक्ष केंद्रीय अर्थमंत्री असतात. तुटीचा अर्थ भरणा म्हणजे काय? मध्यवर्ती बँकेद्वारे नवीन पैसा उभारणे. आंतरराष्ट्रीय पतदर्जा ठरविणारी संस्था मूडीज या संस्थेचे संस्थापक जॉन मूडी. विशेष आर्थिक क्षेत्र सेज हा प्रकार सर्वप्रथम चीन देशाने सुरू केले. सध्या केवळ 5 देशांमध्ये समाजवादी अर्थव्यवस्था दिसून येते. 1 उत्तर कोरिया, 2 व्हिएतनाम, 3 लाओस, 4 चीन, 5 क्युबा. 2011 ची जनगणना प्राथमिक क्षेत्राचा वाटा 18%, द्वितीय क्षेत्राचा वाटा 26%, तृतीय क्षेत्राचा वाटा 56%. मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांना कर्जावर पैसे देताना जो दर आकारते त्याला बँक दर असे म्हणतात. व्यापारी बँकांना ज्यांच्या एकूण ठेवीपैकी काही प्रमाण रिझर्व्ह बँकेकडे ठेवावे लागते त्यास रोख निधी प्रमाण असे म्हणतात. अंत्योदय योजना दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांमधून अतिनिम्न आर्थिक स्तर असलेल्या कुटुंबासाठी अंत्योदय योजना 1 मे 2000 पासून सुरू करण्यात आली. 24 डिसेंबर 1986 रोजी ग्राहक संरक्षण कायदा अंमलात आला. 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन व 15 मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. 2011च्या जनगणनेनुसार भारतात बालमृत्यू दर 1047 आहे. भारताचे सरासरी आयुर्मान 2011च्या जनगणनेनुसार 66.8 वर्षे आहे. UNDPद्वारे 1990 पासून हा मानव विकास अहवाल प्रकाशित करायला सुरुवात केली. मेहबूब उल हक यांना मानव विकास निर्देशांकाचे जनक असे म्हणतात. भारतात वस्तू आणि सेवा कर 1 जुलै 2017 पासून अंमलात आला आहे. हा कर वित्तीय उत्तरदायित्व आणि अंदाजपत्रक व्यवस्थापनाच्या अंमलबजावणी कायद्यावरील केळकर कृती समितीने जुलै 2004 मध्ये सुचविला होता. भारतीय राज्यघटनेतील 101 वी घटना दुरुस्ती सुधारणा कायदा 2016 अन्वये वस्तू व सेवा कर परिषद स्थापनाची तरतूद केली गेली. भारताचा दुसरा मानव विकास अहवाल 2011 मध्ये प्रकाशित करण्यात आला. मित्रांनो, हे होते MPSC अर्थशास्त्राचे आजचे प्रश्न. आवडले असतील तर 2 मित्रांना नक्की पाठवा. ऐकले त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.